वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जपत उंब्रज येथून निघणाऱ्या श्री संतश्रेष्ठ संत सखू आषाढी पालखी पायी वारी दिंडी सोहळ्याच्या तयारीला उत्साहपूर्ण वातावरणात आज प्रारंभ झाला। शनिवार दिनांक 13 रोजी सकाळी ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर येथे दिंडी सोहळ्याच्या माहितीपत्रकाचे अनावरण धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच वारकरी बांधवांच्या हस्ते करण्यात आले। यंदा या दिंडी सोहळ्याचं 17वे वर्ष असून आषाढी एकादशीच्या निमित्तानं शेकडो वारकरी उंब्रज ते पंढरपूर असा पदयात्रेचा भक्तिमय प्रवास करत असतात। वारकरी परंपरेचा गौरव वाढवणाऱ्या या दिंडीत दरवर्षीप्रमाणे विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली। यावेळी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष तानाजी जाधव, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक जयंतराव जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, हंबीराव पाटील, सोमनाथ जाधव, राजेंद्र हनुमंत जाधव, सुधीर जाधव, पद्मभूषण जाधव तसेच दिगंबर भिसे, सतीश जाधव, रवींद्र थोरात, अमर जाधव, सरदार हजारे, रंगराव काळे, मधुकर जाधव, अभिजित जाधव तसेच राजीव रावळ, सागर साबळे, अविनाश घाडगे, मारुती सुळे, बबन जाधव, संपतराव कुळे, अमोल कांबळे, संभाजी घाडगे, हिम्मत जाधव, विकास जाधव, दिलीप जाधव, दादा साबळे, सुनील जाधव, कृष्णत पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिंडी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 1 वाजता उंब्रज येथून श्री भैरवनाथ मंदिरातून होणार आहे। तत्पूर्वी दिनांक 15 जुलै रोजी कराड येथील संत सखू मंदिरातून संत सखू यांच्या पादुका रथातून उंब्रज येथे आणण्यात येणार आहेत। या प्रसंगी भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे। यावेळी दिंडीचे अध्यक्ष तानाजी जाधव, उपाध्यक्ष दत्तात्रय दुधाने, खजिनदार कुमार बारटक्के, सचिव रामचंद्र घाडगे, दिंडी चालक रंगराव काळे, सुरेश पाकले, उमेश खुडे, वैभव गुंजारे तसेच व्यवस्थापक मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते। पंढरपूर अशी सलग 17 वर्षे संत श्रेष्ठ सखू यांची दिंडी चालू आहे। त्यामध्ये भजन, प्रवचन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पडतात। त्या दिंडीचे अध्यक्ष तानाजीराव जाधव यांच्याकडे सुपूर्द केलेले आहे। दिंडी चालक म्हणून मी काम करत असतो आणि सर्व मंडळांचे सहकार्य असतील अशीच चालू राहो हीच मी परमेश्वराची प्रार्थना करतो। ही दिंडी सातत्यानं चालू आहे। दिंडीच्या माध्यमातून जसं पाहिलं तर लोकजागृती करण्याचं काम केलं जातं आणि भक्तिभाव निर्माण करण्याचं काम केलं जातं। या माध्यमातून जो नास्तिक आहे तो सुद्धा हात जोडून दिंडीला हे करतो आहे। दिंडीच्या माध्यमातून दिंडी जी काढली जाते त्या सर्वांचे माझ्यातर्फे मी आभार मानतो।